पर्सनॅलिटी अशी बनवा ना की लोक तुमचे इन्सिक्युअर बनेल. माझा एक मित्र आहे जो एका ग्रुपमध्ये होता, म्हणजे माझा एक ग्रुप होता, तर त्या ग्रुपमध्ये आम्ही एकत्र होतो, पण आम्ही कधी इंटरॅक्शन एवढं केलं नाही, आमचं एवढं जमलं नाही म्हणून. आणि नंतर थोडंसं हळूहळू आमचं बोलणं चालू झालं, थोडंसं इंटरॅक्शन झालं, थोडंसं म्हणजे शेअरिंग वगैरे झालं, त्यावेळेस आमचं बोलणं चालू झालं. त्यानंतर तो लॉकडाऊन वगैरे लागलं, समथिंग एवढं बोलणं पण नसायचं. आणि त्याच्यानंतर त्याला समथिंग गर्लफ्रेंड होती, इथे असतानाच होती, आणि त्यानंतर तो गेला USA ला. आणि USA ला गेला, त्यानंतर आमचं थोडंसं बोलणं चालू झालं. तेव्हा तिथे गेल्यावर त्यावेळेस माझा बॅड फेस पण होता, तर आम्ही बोलायचो. मला तेव्हा काही समजत नसायचं, त्यावेळेस तो माझ्याशी बोलायचा, मला जरा चांगला धीर द्यायला. आणि त्यावेळेस तिला तो सांगायचं की मी हिच्याशी बोलतो आहे, आणि ती म्हणायची, कारण तिला एवढा टाईम नव्हता मिळत, तर तो माझ्याशी बोलायचा जरा. असं नाही की तिला टाईम देत नाही म्हणून माझ्याशी बोलतो, बट माझा फेस वाईट होता त्यावेळेस. तर त्यावेळेस ती म्हणायची की बाई नको बोलू तिच्याशी नको बोलू, मला नाही आवडत बोलायला वगैरे, ती इन्सिक्युअर व्हायची. तर तो म्हणायचा अरे नाही माझी चांगली मैत्रिणी, तर मी नाही हे सोड, माझी ॲटलीस्ट एकच मैत्रिणी, तर मी कसं बोलणं सोडू, असं तसं चालायचं. आणि त्यानंतर त्यांची भांडणं खूप चालू झाली थोड्या दिवसानंतर, आणि त्यांचं ऑलमोस्ट ब्रेकअपपर्यंत झालं. आणि ऑलमोस्ट ब्रेकअप झालं होतं, पण इथे आल्यानंतर ती म्हणत होती भेट वगैरे, त्याला भेटायचं नव्हतं. तर मी होते ती की बाई तू सॉर्ट कर, अशा गोष्टी मनात ठेवून नाही होत, तुला गोष्टी सॉर्टच करायला लागणार आहेत, कारण नंतर खूप त्रास होतं, असं त्याला खूप समजलं. तो गेला भेटायला, त्यांचं फुल अँड फायनल ब्रेकअप झालंच होतं, तर तसं पण ते फुल अँड फायनल सगळ्या गोष्टी सॉर्ट करून झाल्या. आणि त्यानंतर मी नाही भेटले त्याला, इथे आलंच होतं, तसं नाही भेटले त्याला 7-8 महिने वगैरे. त्याला आता रिसेंटली मी भेटले, त्यावेळेस मला कळलं त्याला गर्लफ्रेंड आहे, आम्ही थोडं बोललो वगैरे, भेटलो. आणि तेव्हा जाताना तो मला म्हटलं की अरे मला तिचा फोन आला होता त्याच्या एक्सचा, आणि ती विचारत होती तू धनश्रीला भेटतो का अजून. तर म्हटलं हो, असं आधीमध्ये भेटते, कारण मी कॉलेजच्या साईडला वगैरे गेलं तर मी कॉल करते त्याला, तर तेव्हा मी भेटतो, असं बोलतो अधूनमधून. तर ती म्हणते की नको बोलू तिच्याशी, मला नाही आवडत तिच्याशी बोललेलं, आणि तिला भेटू पण नको. काय ऐकेल तू तुझं? जेव्हा गर्लफ्रेंड होती तेव्हा ऐकलं नाही, आता काय का, आता तर एक्स येतं, आता काय ऐकायला पाहिजे. आता पहिली गोष्ट त्याला दुसरी गर्लफ्रेंड पण आहे, तर तू का सांगते त्याला, नको सांगू ना. आणि प्रत्येक दुसऱ्या मुलाला त्याच्या त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन माझ्यासोबत चीट करायचं असतं. बट माझा कन्सेंट पण मॅटर करतो ना, माझी पण चॉईस आहे की नाही. चॉईस म्हणजे मला इंटरेस्टच नाही या गोष्टींमध्ये, नका इन्सिक्युअर होऊ. म्हणजे असं आहे ना की माझ्या लाईफमध्ये इन्सिक्युरिटीसाठी काय आहेच नाही. माझं पण जर माझ्या मम्मीने चेक केलं तरी काय फरक पडत नाही, मला भावाने चेक केलं तरी फरक पडत नाही, इवन मी जरी चेक केलं तरी मला काही सापडणार नाही. तर इन्सिक्युअर नका होऊ ना. आता तुम्ही सगळे म्हणत असाल की हा मॅटर फक्त तुझ्या फ्रेंडचा, तुझ्या एक्सचा, त्याच्या एक्सचा आणि माझा आहे, तर मी हे का सांगते. तर मॉरल ऑफ द स्टोरी की पर्सनॅलिटी अशी बनवा ना की लोक तुमचे इन्सिक्युअर बनेल. कसं आहे